बुलढाण्यात समृद्धी महामार्गाच्या पाण्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे। वर्दडी खुर्द शिवारात पाणी शिरल्याने मका, सोयाबीनसह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले। पंचनाम्याची मागणी करत शेतकऱ्यांनी तहसीलदारांना लेखी निवेदन दिले आहे। बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांचे पीक संकटात सापडले आहेत। नागपूर कॉरिडॉर मधील 316 क्रमांकाच्या चॅनेल जवळील वर्दडी खुर्द शिवारात महामार्गावरील पावसाचे पाणी थेट शेतांमध्ये शिरले। यामध्ये गट क्रमांक 23, 24 आणि 25 मधील जमिनी पूर्णपणे पाण्याखाली गेल्या असून पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे। बाबूराव खंदारे आणि तेजराव हिवाडे या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतांमध्ये लावलेला मका, सोयाबीन आणि भाजीपाला अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे। शेतकऱ्यांच्या मते समृद्धी महामार्गाचे काम करताना पाण्याच्या निचऱ्याची नीट व्यवस्था न केल्यामुळे हे नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांनी सिंदखेड राजा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात या प्रकरणाचा तात्काळ पंचनामा करावा आणि नुकसानग्रस्तांना योग्य भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे। एकीकडे समृद्धी महामार्गामुळे विकासाच्या गप्पा रंगत असल्या तरी दुसरीकडे शेतकरी मात्र नैसर्गिक संकटांसोबत अशा बेजबाबदार नियोजनामुळे ही अडचणीत सापडत आहेत। समृद्धी महामार्गाच्या पाण्यामुळे आमच्या शेतातील सोयाबीन आणि पराठीच्या पिकाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। आम्ही त्या आमच्यावर असलेलं कर्ज आता आम्ही कशाच्या माते फेडायचं? आम्ही प्रशासनाकडे अशी मागणी केली की आमच्या पाण्याची विल्हेवाट लावावं आणि आमचं झालेलं नुकसान हे शासनाने भरून द्यावं।